नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता अष्टमस्कंधातील चतुर्थ अध्याय. आता या अध्यायाचं शीर्षक आहे हाती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार. आता हा हत्ती ज्याच्यासाठी भगवंताने हरी अवतार घेतला, तर एवढा अवतार घेण्यासारखं या हत्तीने काय पुण्य केलं होतं. जो मगर आहे तो मगरसुद्धा पूर्वजन्मी कोण होता याचं आख्यान आता या ठिकाणी आहे. आणि हे आख्यान पाहत असताना विभूती योग हा जो 10वा अध्याय आहे त्यामध्येच हे सगळे शब्द आहेत. एका ठिकाणी उच्चैश्रम अश्वानां विद्धी मामृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणां नराणांचे नराधिपम. गजेंद्र त्यामधला ऐरावत ही माझी विभूती आहे असं भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे. आता हा जो गजेंद्र आहे त्यामध्ये सुद्धा भगवंताची विभूती आहे हे सांगण्यासाठी हे सगळं आख्यान आहे. दुसरीकडे पवनः पवनताम अस्मी रामशस्त्रव्रताम वराह आणि झषाणाम मकरश्चास्मी श्रोत्रसाम अस्मी जान्हवी. सुरुवातीला मी जे म्हटलं दुसऱ्या अध्यायामध्ये त्या त्रिकुट पर्वताच्या सगळ्या निसर्गाचं जे वर्णन केलं आहे त्या सगळ्याचं वर्णन करण्याची काय गरज होती, तर हीच गरज आहे की त्यामध्ये भगवंताची विभूती आहे. पवनः पवनताम अस्मी. कालचा अध्याय पुन्हा एकदा आपण तो पुन्हा वाचा, पुन्हा पहा की त्या ठिकाणी असं छानसं वातावरण होतं, असा वारा छानपैकी आल्हाददायक असा वाहत होता. मग भगवंत म्हणतात पवनः पवनताम अस्मी. तो जो वारा आहे ती माझी विभूती आहे. रामशस्त्रव्रताम अहम झषाणाम मकरश्चास्मी. झषाणाम म्हणजे काय, जश म्हणजे ज्या ठिकाणी पाण्यामध्ये राहणारे जे जनावरं आहेत, जे जीव आहेत, जे जंतू आहेत, त्या सगळ्यांचा प्रमुख कोण असेल तर मगर आहे आणि म्हणून ती माझी विभूती आहे. तसंच श्रोत्रसाम अस्मी जान्हवी. श्रोत्र म्हणजे जे काय नद्या नाले ओहोळ जे काय आहेत त्या सगळ्यांमध्ये माझी विभूती म्हणजे ही जान्हवी म्हणजे गंगा, गोदावरी, कावेरी या सगळ्या नद्यांमध्ये माझी विभूती आहे. आणि त्यामुळे या अध्यायाच्या शेवटी जे म्हटलेलं आहे की या अध्यायामध्ये जेवढं म्हणून निसर्गाचं वर्णन केलं आहे त्या सगळ्यांचं स्मरण जो सकाळी उठून करेल तो सगळ्या पापांपासून मुक्त होतो असा श्लोक या ठिकाणी दिलेला आहे. आता इथे शुकाचार्य म्हणतात की ब्रह्मदेव, शंकर आणि इत्यादी देव, ऋषी आणि गंधर्व देखील या भगवंताची प्रशंसा करीत त्याच्यावर पुष्पवर्षाव करीत होते. यो सौग्राह सवै सद्य परमाश्चर्य रूपद्रुप मुक्तो देवर शापेन हुहू गंधर्व सत्तमः. आता या दोघांचं पूर्वचरित्र पाहिजे, हत्ती आणि मगर. आता ही मगर आहे. यो सौ ग्राह, ग्राह म्हणजे मगर. सवयी वद्या परमाश्चर्य रूपद्रुप. हुहू नावाचा गंधर्व जो आहे त्या गंधर्वाने श्रेष्ठ असा गंधर्व होता. देवल ऋषींच्या शापामुळे त्याला ही गती प्राप्त झाली. तो त्या मगरीच्या रूपामध्ये आला आणि आता तो भगवंताच्या कृपेने मुक्त होणार आहे. हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आत्ताच आपण जेव्हा 2 वर्षापूर्वी आमच्या रघुनाथ स्वामींचं चरित्र आपण वाचलं त्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सदाशिव शास्त्री येवलेकरांचा गर्वहरण झाला आणि मग ते पुढे वासुदेव गोसावी झाले. ही कथा रामगळीमध्ये चाफळच्या बाजूला झालेली आहे. त्या रामगळीमधला तो मोळी विक्या जो रस्त्याने चालला होता त्याला कल्याण स्वामींना सांगून त्याला समर्थाने बोलवून आणलं आणि समर्थांना माहीत होतं हा मोळी विक्या हा साधा नाही, हा पूर्वजन्मीचा गंधर्व आहे आणि याची मुक्त होण्याची वेळ आता आलेली आहे आणि समर्थाने त्याला मुक्त केलेलं आहे. तसंच या ठिकाणी भगवंताच्या कृपाने हा जो मगर आहे त्याचं सर्व पाप नष्ट होणार आहे म्हणून त्याला त्याचा आधी उद्धार झाला. सोनिकंपित ईशेन परिक्रम्य प्रणम्य तम लोकस्य पश्यतो लोकम स्वगमान मुक्ती किल्बशः. सर्वजण पाहत असतानाच तो मगरसुद्धा पूर्वदेह त्याने प्राप्त केला गंधर्वाचा आणि तो मुक्त झाला. गजेंद्रो भगवत स्पर्शात. आता गजेंद्र जो आहे त्याचासुद्धा पूर्वजन्म सांगतात. गजेंद्रालासुद्धा भगवंताचा स्पर्श झालेला आहे आणि तो सुद्धा सगळ्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंताचेच रूप प्राप्त झाले. आता हा गजेंद्र कोण होता असा प्रश्न या ठिकाणी
परीक्षित राजाचा होता. शुकदेव उत्तर देतात, सवयी पूर्वम अभूत राजा पांड्यो द्रविड सत्तमः इंद्रद्युम्न इथे ख्यातो विष्णुवृत्त परायणः. इंद्रद्युम्न नावाचा राजा होता, पांड्या देशामध्ये होता. कालच आपण भीमस्वामींची पुण्यतिथी साजरी केली, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा. त्या भीमस्वामींच्या म्हणजे अरुणाचल किंवा तामिळनाडू या भागामधलं द्रविड, तो द्रविड प्रांत आहे. तिथे पांड्य, चौल आणि भोसले असे 3 घराण्यांनी त्या ठिकाणी राज्य केलं. त्या पांड्य देशामध्ये द्रविड सत्तमहा, त्यामध्ये या राजाचा जन्म झाला इंद्रद्युम्न. आणि तो खरा भगवंताचा भक्त होता. इंद्रद्युम्न इथे ख्यातो विष्णुव्रत परायण, भगवंताचा एक श्रेष्ठ उपासक आणि भक्त तो होता. आता या राजाला हत्तीची योनी का प्राप्त झाली हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकदा आराधन काल आत्मवान गृहीत मौनव्रत ईश्वरम हरिम जटाधरस्तापस अप्लुतोच्युतम समचर्यामास कुलाचलाश्रम. तो राजा इंद्रद्युम्न जो आहे तो मलय पर्वतावर एका आश्रम बांधून त्या ठिकाणी राहत होता. जटा वाढवलेला तपस्याचा वेश आहे आणि आपलं स्नानसंध्या करून मौनव्रत धारण करून एकाग्र चित्ताने भगवंताची आराधना करीत होता. आता इथपर्यंत सगळं चांगलं आहे. पण आता त्याला पुढच्या आयुष्यामध्ये मुक्ती आहे त्याची, आणि म्हणून ती योजना मी जे नेहमी म्हणतो मॅच फिक्सिंगसारखं, त्यासाठी आता तिथे त्या ठिकाणी आगमन झालं. कोणाचं? तर अगस्त्य ऋषींचं आगमन झालं. हे अगस्त्य कोण? सप्तर्षी जे आहेत त्यांच्यापैकी एक. श्रीरामांचे गुरु असणारे वसिष्ठ जे आहेत ते वसिष्ठांचे मोठे बंधू हे अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषींना परमशिव स्वरूप देखील मानतात. भगवान शंकराचं स्वरूप असणारे अगस्त्य ऋषी. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अकोले नावाचा तालुका आहे, त्याच्याजवळ भंडारदरा नावाचं गाव आहे. तिथून एक 40 किलोमीटर अंतरावर या अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. प्रवरा नदीच्या काठी आज आहे अगस्त्य ऋषी आणि त्यांच्या पत्नी लोपामुद्रा. आता या अगस्त्य ऋषींनी दैवयोगाने त्यांचं आगमन त्या ठिकाणी झालं, जेव्हा हा इंद्रद्युम्न राजा भगवंताच्या आराधनेमध्ये एकाग्रचित्ताने सर्व शक्ती एकत्र करून भगवंताची आराधना करीत होता. आता त्याला असं दिसलं की आपलं आदर तिथं केलं नाही आणि हा गप्प एकाच ठिकाणी बसून आहे. त्याला पाहून ऋषी संतापले. आणि म्हणून आपण या सगळ्या घटनांना, या सगळ्यांना लीला म्हणतो, भगवंताची लीला. आणि भगवंतच या गोष्टी करून घेत असतात. आपण, आपल्याला असं वाटतं मी करतो, पण ते त्यांना जसं पाहिजे तसं ते करून घेतात. आणि मग ते ऋषी म्हणतात, अगस्त्य ऋषी म्हणतात, हा नीच आहे, दुष्टबुद्धी आहे, असभ्य आहे. मी आलो तरी त्यांनी उत्थान दिले नाही, माझं स्वागत केलं नाही, आणि हा ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. शाप मदाद साधू तस्माम इमम शाप मदाद साधू. त्यामुळे हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी असणारा आहे आणि म्हणून त्याला आता हीच हत्तीची योनी प्राप्त होवो. अगस्त्य ऋषीने तर शाप दिला. आपल्याबरोबर आलेल्या शिष्यांसह अगस्त्य ऋषी निघून गेले. आता इंद्रद्युम्नाला असं वाटतं की हे माझंच प्रारब्ध आहे, माझंच पूर्वकर्म आहे, पूर्वपाप आहे, आणि त्यामुळे मला हा शाप मिळालेला आहे. त्या शापाचा त्यांनी तेवढ्याच आनंदाने स्वीकार केला आणि त्यांना ती हत्तीची योनी प्राप्त झाली. इंद्रद्युम्नोपी राजर्षिर दिष्टम तदुपधारयन. माझ्या प्रारब्धाप्रमाणे हत्तीची योनी मला प्राप्त आहे. अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्या गजेंद्राला सुद्धा आपला पार्षद बनविले आणि गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत जे आहेत ते वैकुंठाकडे ते गेलेले आहेत. कर्माद्भुतम स्वभवनम गरुडासनो अगात. अगात म्हणजे गेले. गरुडासनो, गरुडाच्या आसनावर बसून भगवंत त्या गजेंद्राला घेऊन ते आपल्या वैकुंठधामाकडे गेले. आता या सगळ्या अध्यायाचे 3-4 अध्याय आपले झाले. त्याची फलश्रुती जी आहे ते या ठिकाणी सांगतात. एतन महाराज तवे ऋतो मया कृष्णानुभवो गजराज मोक्षणम. गजराजाची मोक्षप्राप्ती जी आहे ते सांगण्याचा हा उद्देश होता. कलिदोष आणि दुःस्वप्न यापासून मुक्त करेल असं हे पूर्ण आख्यान आहे. आणि म्हणून सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन याचा पाठ करावा. शुचय प्रातरुत्थाय दुःस्वप्नाद्यु उपशांतये. आणि हे झाल्यानंतर गजेंद्राने केलेली जी स्तुती आपण आत्ता पाहिली
त्याप्रमाणे श्रीहरीने प्रत्यक्ष येऊन त्याला सांगितलं, त्या गजेंद्राला सांगितलं की सर्व पापापासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी 8 श्लोक दिलेले आहेत. भगवंताच्या मुखातून आलेले हे 8 श्लोक, ज्यामध्ये 53 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 8 श्लोकामध्ये 53 गोष्टी सांगितल्या. आता या 53 गोष्टी वाचताना आत्ता जे मी सांगितलं त्रिकुट पर्वतावरच्या सगळ्या निसर्गाचं वर्णन, तिथल्या असणाऱ्या जनावरांचं असेल, वेलींचं असेल, झाडांचं असेल, नदीचं उदाहरण आहे, हे सगळं का सांगितलं ते आता या 8 श्लोकांमध्ये लक्षात येतं. जे लोक पहाटे उठून इंद्रिय निग्रह करून एकाग्र बुद्धीने चित्ताने माझे चिंतन करतील, हे सरोवर, पर्वत, गुहा, वन, वेत, वाळू, बांबू, तेथील दिव्य वृक्ष, त्याचप्रमाणे माझे ब्रह्मदेवाचे, भगवंताचे, शंकराचे निवासस्थान, माझ्या हातामध्ये असणारी कौमुदिकी गदा, श्रीवत्स, कौस्तुभमणी, पांचजन्य शंख, पक्षीराज गरुड, कारण गरुडाचं पण स्मरण जे करतील ते सुद्धा सगळ्या पापांपासून मुक्त होईल. कारण गरुड जो आहे तो सुद्धा भगवंताचाच अवतार आहे. प्रल्हादश्चास्मी दैत्यानां कालः कलयताम अहम मृगाणांच मृगेंद्रोयो वैनतेयश्च पक्षिणां. सगळ्या पक्ष्यांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे, म्हणून त्याचंसुद्धा स्मरण करणार. आणि जी माझ्या आश्रयाने राहते ती लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, प्रल्हाद, मत्स्य, कच्छप, वराह हे सगळे माझे अवतार. त्याचप्रमाणे सोम, कश्यप, धर्माच्या पत्नी, दक्षकन्या, त्यानंतर नद्यांचं नाव दिलं आहे की गंगा, सरस्वती, अलकनंदा, ह्या सगळ्या विभूती आहेत. श्रोत्रसाम अस्मी जान्हवी. त्याचप्रमाणे ऐरावत, हत्ती, ध्रुव, सप्तर्षी या सगळ्यांचं जो सकाळी उठून स्मरण करेल त्याची सर्व पापापासून मुक्तता होईल. पुण्यश्लोकाश्च मानवान, तो पुण्यश्लोक असा माणूस होईल. आणि म्हणून जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून भगवंत गजेंद्राला सांगतात, तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील या श्लोकाने, त्यांना मृत्यूसमयी मी निर्मळ बुद्धी देईल. ददामी विमलाम मतिम, विमल अशी बुद्धी मी त्याला देईन. तेषाम प्राण्यात्ये चाहम, प्राण्यात्ये म्हणजे प्राण सोडत असताना त्यांना मी निर्मळ बुद्धी देईल, म्हणजे पुन्हा जन्ममरणामध्ये अडकणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण असे म्हणाले, भगवंत असे म्हणाले. आणि शुकदेव आपल्याला सांगतात, इत्यादिश्य ऋषिकेश परद्माय जलतोत्तम हर्षयन विबुधानि कमारुरोह खगाधिपम. त्या श्रीकृष्ण आपला शंख वाजवून देवांना आनंदी करीत आपल्या गरुडावर स्वार झाले आणि ते वैकुंठधामाला गेले, असं म्हणून या ठिकाणी हा 4था अध्याय पूर्ण होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कंदे गजेंद्रमोक्षणं नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आतापर्यंत आपण 3 मन्वंतर पाहिले. आता तामस, रैवत आणि चक्षु याच्याबद्दलचा आता पुढच्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आहे. श्रीराम जय राम. आरती आपण म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता,
उदारदाता मोक्षतत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवून रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.